बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम. मी तुम्हाला दोघांनाही ओळखतो. तुमच्या आणि माईच्या सह्या फ्रॉड आहेत, खोट्या आहेत. सुटले. खरंच? म्हणजे त्या सह्या केल्या कोणी? माई साहेब किंवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्या सह्या कोणी केल्या हे पोलीस लवकरच शोधून काढतील. तुलाही माहिती आहे, पण नको सांगूस. तुमचा आमचा लाडका श्याम आहे ना, त्याचे वडील प्रधान, त्यांनी बघितलंय. प्रधानांनी त्या बाईला ओळखलं असणार, आणि जर ओळखलेलं असेल ना तर त्या बाईला तिथून गायब करा. कसा? पैसा पैसा उद्या सकाळी मिळतील, काळजी करू नका. परवा ती इथे दिसता कामा नये, कळलं? जर ती पोलिसांच्या हातात सापडली ना तर मेलात म्हणून समजा. त्यांच्याशी जे काही बोलायचं आहे ना ते तू बोलून घे. तुझा दादा रात्री असणार घरी, त्यामुळे तुमच्या दोघांमधलं जे काही बोलणं झालं असेल ते मला सकाळी सांग. पण आनंद, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हा वामनाश्रम म्हणजे तुझ्या बाप्पांचा जीव की प्राण होता रे. स्वतःपेक्षा त्यांचं या आश्रमावर खूप प्रेम होतं, तेव्हा या आश्रमाला तडा जाता कामा नये. नाही होणार, शब्द देतो मी. हे बघ, त्यांच्याशी काय बोलायचं ते तू बोलून घे. हा, मी जाते. सावकाश. हो, चल. माझ्या माईचं देणं पिटता पिटत नाही. बाप्पा, आज तुम्ही नीट खेळत नाही आहात. नाहीतर काय, मगाशी तुमचा वजीर माझ्या उंटाला मारू शकत होता. कृपया चालली मला कळत नाहीत रे बा, मी सरळ माणूस. बाप्पा, तुमची तब्येत बरी आहे ना? हो. अरे माझ्या चेहऱ्यावर कुठे लिहिलेलं आहे मला आज बरं वाटत नाही म्हणून? तुमचा चेहरा मला वाचता येतो बाप्पा. तुम्ही रोज आश्रमातनं आलात आणि मी कॉलेजमधून आलो की आपण बुद्धिबळ खेळायला बसतो. त्याने आपल्या दोघांचाही थकवा जातो. पण आज तुम्हाला हे का ऐकवतोस? बाप्पा, आज तुम्ही पट लावून माझी वाट बघत बसला होतात. रोज ठीक आहे रे, रोज तू पट मांडतोस, एक दिवस मी मांडला, काय विशेष काय त्यात? त्यात वेगळं असं काहीच नाहीये. पण मग कशात तुला वेगळं वाटलं? आज तुम्ही राजा सोडून बाकी सगळ्यांशी बोलत होतात. पटावरती राजा शेवटी एकटाच राहतो ना, म्हणून त्याच्याशी बोलायचं नाही. काहीतरी बिघडलंय खरं ना. मला सांगण्यासारखं आहे? नाही, तसं काही गंभीर नाही. तुम्हाला शह दिलाच आनंद. तुम्ही अजूनही माझ्यावर मात करू शकता. खरं सांगू बाप्पा, मला तुमच्या बरोबर खेळताना फक्त हरायलाच आवडतं. आनंद, याचं कारण मी तुम्हाला आज देऊ शकत नाही. क्या? बाप्पा, मी तुमचा मुलगा आहे. नेहमी तुमचे आदर्श घेऊन जगीन. काय झालं आज अचानक तू एकदम एखाद्या मॅच्युअर माणसासारखा बोलायला लागलास? बाप्पा, राजाने सतत खूप सावध राहायला हवं नाही? म्हणजे तुमच्या विरोधात काहीतरी कट सुरू आहे बाप्पा. हे तू कुठून ऐकलंस? ऐकू नाही म्हणतात, पण दादाचं फोनवरचं बोलणं मी ऐकलं.
तो कोणाला तरी सांगत होता की हा बुद्धिबळाचा खेळ आता बाज झाला, लवकरात लवकर राजावर मात करून वामन आश्रम ताब्यात घेतला पाहिजे म्हणून. या वामनरावांचा वामन आश्रम त्यांचा मोठा मुलगा ताब्यात घेण्याच्या गोष्टी करतोय. आनंद, अरे काका या ना, बसा प्लीज. काय झालं रे? काही नाही, थोडा थकवा आला बस. साहजिकच आहे. माई बाहेर भेटले मला, बोलणं झालं माझं त्यांच्याशी. काका ती बाई सौदामिनी, तिचं काय झालं? तिला अरेस्ट केले. सुरुवातीला बोंबाबोंब करत होती, आता तिच्यावर विमल वाटवेचा तिच्या जागेसाठी खून केला असा आरोप लावलाय मी. बरं झालं. आजची रात्र आणि उद्याचा दिवस, मग ही मैना पोपटासारखी बोलायला लागेल. कळ? बोलेल ती, सगळं बोलेल. मी तिला माफीचा साक्षीदार करायचं ठरवलं, कारण बाप्पांना परागंदा करण्यात नेमका कुणाकुणाचा हात होता हे ती मला सांगेल. आता जाधव प्रधान यांचं नाव आहेच, पण आणखीन एक सांगतो, यात तुझ्या दादाचा म्हणजे विश्वासचा सुद्धा हात आहे. हो बरोबर आहे. तो या सगळ्याचा सूत्रधार आहे. कळलं? आणखीन एक मोठा फ्रॉड्स उघडकीला येईल. कदाचित उद्या त्या मारवाड्यावर मी हात टाकणार आहे. म्हणजे त्या मारवाड्याने तुझ्या दादाला क्लाससाठी लोन कोणत्या बेसिसवर दिलं हे मला कळेल. आणि हे कळलं ना की लगेच मी तुझ्या दादावर पण हात टाकेन, विश्वास गोखलेवर. कळलं? काका एक विनंती होती. बोल पोरा. एक लक्षात ठेव, तुझ्या दादाला मी बोट देखील लावणार नाही. नाही नाही काका, दादाविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये. कायद्याने त्याच्यासाठी जी शिक्षा योग्य असेल ती तुम्ही त्याला द्याच. माझं म्हणणं वेगळंच होतं. प्लीज ही बातमी मीडियामध्ये लीक नको व्हायला. नाही पोरा, ही बातमी मीडियापर्यंत मुळीच जाणार नाही. काका आता जातानाच माई मला सांगून गेली, आमच्या बाप्पांसाठी हे आश्रम म्हणजे जीव की प्राण होता. आमच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांचं आश्रमावर होतं. आता दादानी जे काही केलं त्याची शिक्षा बाप्पांना भोगावी लागली. पण काही झालं तरी या आश्रमाची प्रतिष्ठा टिकून राहिली पाहिजे. हे मी तुमचा मुलगा म्हणून, जावई म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. नाही जाणार पोरा, तुझ्या बाप्पांचा शब्द आहे. थँक्यू काका, थँक्यू सो मच. कविताला माहेरी पाठवलं. तिचे दागिने मी गहाण ठेवले आणि सौदामिनीला दिले हे जर तिला कळलं तर माझा जीव घेईल ती. काय म्हणजे विश्वासराव उद्या पैसे देतो म्हणालाय, पण विश्वासरावांनी पैसे दिले नाही. म्हणजे सौदामिनी घरामध्ये तिजोरीत ते दागिने बघण्या अगोदर मला दागिने आणून तिजोरीमध्ये ठेवायला पाहिजेत. आलो 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 हॅलो, कोण बोलतोय? हा, जाधव बोलतोय. जाधव बोल. अरे सौदामिनी घरी नाहीये. काय? मग कुठे गेली? हा बघ, मी तशी चौकशी केली. शेजारच्यांचं असं म्हणणं आहे की काल रात्री 2 माणसं आली होती आणि तिला घरातून उचलून घेऊन गेले. बापरे, मग तिने आरडाओरडा नाही केला? अरे रिव्हॉल्वर घेऊन आली होती माणसं. बापरे. अरे बाबा, ती कोण माणसं असतील जरा शोध जरा. माझ्या मते पोलिसांची माणसं होती. पोलीस?
आता आता तू कुठे आहेस जाधव? तिच्याच घराबाहेर. बर बर तू तिथेच थांब. मी लगेच आलो. हा थांब तिकडे. चल ठीक आहे. काका कुठे चाललात? बसा बसा खाली. अरे श्याम, अरे मी जरा घाईत आहे. काका हे बघा, मी तुमच्याकडे रिस्क घेऊन फक्त एवढंच सांगायला आलोय की मी आता माझ्या बायकोच्या गावाला पळतोय. माझा बाप सीआयडीचं काम करतोय. काय? तू गावाला का पळतोयस? मग त्या विमल वाटवेला तुम्ही दिलेलं फ्रॉडचं पत्र पोलिसांनी ओळखलं. बापरे. माझ्या ऑफिसमधल्या मित्राचा मामा तिथे काम करतो. त्याने सांगितलंय. माय गॉड. त्या डीसीपी पेंडसेच्या हाताखाली काम करत होतो. पण त्याचा आम्हीच केलं. याला पुरावा काय? त्या विमल वाटवेने केल्या असतील. ते तुमचं काय ते तुम्ही बघा. पण या सगळ्यामध्ये ना माझा तुमच्याशी काही संबंध नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि उद्या जर का हे प्रकरण माझ्या अंगावर शिकलं तर मी हात वर करून मोकळा होईल. अरे वा. विश्वासरावांना तुझ्या ऑफिस मधली मूळ झेरॉक्सची प्रत कोणी दिली? तूच दिलीस ना. तो फ्रॉड नाही म्हणजे हात वर करेन. हो काका, पण ते प्रकरण आता बाहेर आलेलं नाहीये आणि येणार सुद्धा नाही. कारण विश्वासरावाने स्वतःच्या घरातून सुद्धा ती प्रत चोरलेली असू शकते ना. कारण मुळात झेरॉक्सची ओरिजिनल त्याने केली आहे. पण तू दिलेल्या झेरॉक्सची ओरिजिनल त्याने केली आहे. कामत काका, तो तुला बरं सोडेल? हे बघा प्लीज प्लीज मला यात गुंतवू नका. अहो सरकारी नोकरी आहे माझी. नोकरी जाईल, रस्त्यावर येईन मी, आणि शिवाय आबरू जाईल ती वेगळीच. मग असं घाबरून पळू नकोस. कामत काका, पळालंच तर पोलिसांना नक्की संशय येईल. तू जा, तू पळ. मग बायकोकडे? अरे पळू नकोस, तू पुढे हो. मी जाधवला गाठतो. तू आधी निघ. तुझ्या मागे मी निघतो. कामत, तुमची वेळ आता भरत आली आहे. चला. दफ्तरदार, बाहेर ते बाई आहेत बघा, सौदामिनी, त्यांना आत पाठवा. हा प्रियांका बोल. का ग? का फोन केलास? ए आनंदची भांडलीस की काय? नाही नाही नाही, भांडण करण्यासारखा तो मुलगाच नाहीये. आय नो इट. काय 11 वाजलेत रात्रीचे? ओ माय गॉड, लक्षातच आलं नाही का? नाही काय माहितीये का, हा एक महत्वाची इन्क्वायरी आहे. ते आटपतो आणि लगेच येतो. ओके बाय. मी आत यावं का? या बसा बसा. कशा पायी डांबलंय मला इथं? डांबलंय? डांबलं नाही तुम्हाला, थोडीशी चौकशी करण्यासाठी बोलवून घेतले मी. अहो साहेब, मी किती वेळा सांगितलं, मी नाही मारले माझ्या मावशीला. 100% खात्री आहे माझी. तू खून केलेला नाहीस. मग पण काय, आमची पोलिसाची जात संशयी असते. एकदा संशय आला ना की मग मी चौकशीचा मागे लागतो. आता तू शांतपणाने उत्तर दिलीस ना तर तुला अजिबात त्रास होणार नाही. विचारा, काय विचारायचंय ते विचारा. सौदामिनी गण्या मानकापे. वडिलांचं नाव मानकापे? गण्या गण्या मानकापे. गण्या. हे गण्या साहेब काय करायचं? गण्या माझ्या आईच्या तमाशाच्या बारीमध्ये डफ वाजवायचा. अच्छा, वा, छान छान.
पण तुझी मावशी हेडमास्टरीण विमल वाटवे हिचा डफ कोणी वाजवला? गाण्यानं का? काय बोलताय साहेब? अहो माझ्या गण्याला मरून 2 वर्ष झाली. अरे रे, वाईट झालं. दारूनी मेला त्यो. साहेब दारू लय वाईट. हो तर दारू लय वाईट. माणसानं दारू पिऊच नये. पण मला एक सांग, तुझ्या मावशीचा म्हणजे विमल वाटवेचा खून कोणी केला असेल? तुझा एक काय अंदाज? काय मस्करी करताय राव? अव तेच तो शोधायला मी इथं आलो आणि तुम्ही मलाच जेलात टाकताय. तुला जेलात टाकलं नाही. तू जर आधीच आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आली असतीस ना तर आम्ही तुला जेलात टाकलं नसतं. पण तू काय केलंस? तू गेलीस कामत जाधव यांच्याकडे. जो मी आपल्या मावशीच्या चौकशीसाठी भेट. पण काय ग, कामत आणि जाधव यांना तू कसं काय ओळखतेस? त्यो मी मावशी सोबत तिच्या शाळेत गेले होते ना, तिथंच भेट झाली होती. ज्या दिवशी वामनराव इथून गायब झाले त्या दिवशी ना? कोण बाई हा माणूस? मी नाही ओळखत कोणाला. मी काय बोलतोय ते कळतंय ना तुला? तुला कळतंय? मला काय बी कळत नाही. काय बी कळत नाही काय? तुला सगळं कळतंय. फक्त 2 दिवसाची मुदत देतो मी तुला. वामनरावांच्या केबिन मध्ये नक्की काय घडलं ते मला फक्त 2 दिवसात पाहिजे. कळलं? फक्त 2 दिवसाची मुदत आहे. आपण वामनरावांची जेव्हा जी घटना घडली होती ना तेव्हा 2 दिवस आधी तू या शाळा बघायला आली होतीस. हे सगळं ह्याच्या लक्षात असेल. अहो तुम्हीच ठरवलं होतं ना मला मास्तरनीची नोकरी द्यायची असं. म्हणून तर त्या मालकाच्या केबिनात गेले, त्याच्या मांडीवर काय बसले आणि त्याला धरून बोंबटले सुद्धा. हे बघ, शांत हो. मला सगळं लक्षात आहे. मला आठवण करून द्यायची गरज नाहीये. मला माझे पैसे द्या आणि मला गावाकडे जाऊ द्या. खूप झाला आता हे. तो तमाशा बरा आणि तो नाचच बरा. तुमच्या इकडचं मला काय परवडायचं नाही. हे बघ, पैसे मिळतील तुला. कामत तुला 2-4 दिवसात पैसे देणार आहेत. प्रधान सर. हो सुंदरे मॅडम. काय झालं? आश्रमात वादळापूर्वीची शांतता आहे. हे वादळ केव्हाही घोंगावत येईल. वादळ घोंगावत येतं म्हणजे? मानवी कोप, मानवी शाप हे देखील एक वादळच आहे. बापासारख्या सत्यव्रत माणसाला भोगाव्या लागणाऱ्या यातनातूनच या वादळाचा जन्म झालाय. छान बोलता हो. नाही तर आम्ही त्या गाण्याच्या भेंड्या लावण्यापेक्षा ना असं काहीतरी केलं असतं ना. कसलं मॅडम, म्हातारपणात वाचनाची सवय झाली आहे, तेच करतो. आज मी शाळेत त्या रमेश आणि दीर्घाला भेटायला गेले होते आणि आता ना ती माझी मुलं होणार आहेत. वा, खूप छान केलं. एवढी खुश झाली ना मुलं. साहजिकच आहे, त्यांना आई मिळाली. मुरली पण प्रचंड खुश झाला. हो, काल भेटले होते मला. म्हणाला मला, प्रधान साहेब आपण माईंना आणि आनंदला या आश्रमासाठी लागेल तेवढी मदतच करतो.
हो अगदी बरोबर. तुमचा काय तर्क असेल? ही बाई माझा तर्क असा आहे मॅडम की बाप्पाला हे सगळे लोक ब्लॅकमेल करत असावे. कसे? बाप्पा सरळ प्रामाणिक हाडाचा मास्तर, कुठली अपेक्षा न करताना समाजसेवा करणारा. आपण इथे असं रस्त्यात बोलायचं नाही ठरलंय ना आपलं. हा काम तसं अर्जंट होतं आणि तसा मी सहजच. नाही नाही, मुद्द्यावर या लगेच. ती आपली सौदामिनी. नाव घेऊ नको. कळलं मला, तिला अटक केली. ते आपल्या हेडमास्टरच्या खुनाच्या संदर्भात, बरोबर ना? काय ते सांगत होते तुमची भाची आले म्हणून. हा आली होती साहेब, पण ती गेली. नाव काय तिचं? सोनपरी. काय?